अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीमद राजाधिराज श्री भवानी शंकर दूत पापेश्वर हर हर महादेव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा तुका सारिके पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठावली ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सत्तगुरुचे नमस्कार परमेश्वरा जगदीशा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गजानना गजानना श्रीमंत सूर्याना श्रीवल्लभ मोरया मंगलमूर्ती मोरया ओम नमः शिवाय हर हर महादेव दत्त दत्त काय काहीचं तो दुधावरतीचा साईचं दही दह्याचं ताक ताकावरचं लोणी लोण्याचं तो कृपाचं दह्यानं ढेऱ्याची माती मातीचा गणपती गणपतीची घंटा वाजे कशी आपण पावा रडून पावा जीवनाकडे नेहमी डोळे भरून पावा काहीतरी घ्यावं काहीतरी द्यावं आपण गेल्यानंतर आपल्याला कोणीतरी काढावं देशावर करा धर्मावर करा माणसावर करा माणुसकीवर करा पण प्रेम मात्र सर्वांवर मनापासूनच करावं दुनिया कशी का बोलेन आपल्याशी दुनिया कशी का वागेन आपल्याशी आपण मात्र छानच वागायचं सगळ्यांशी इतकं छान वागायचं की कपटकर्षण करणारा तर विश्वासघात करणारे तळमळला पाहिजे पुण्या आपला पायाजवळ येण्यासाठी एक ब्रह्मचारी माणसाचा तुम्हाला शूटिंग घेतलं असेल ते तुम्हाला पोकेचा आवाज लागतो मी लता मंगेशकरच्या समोर पोकेचा आवाज लागला तिला आपण लतासमोर काढला पोकेचा असतात आणि सिनेमात काढतो मी बाबन पिक्चर लावत डावरा मुद्रा मुलगा रडतोय तुमचा बालका मग मायाच्या काळी दिला मात्र म्हणतात देता वाजतो दादा पण केला लावत दिलाय तुझ्या मायला नाही करायचं सचिनची ऍक्टिंग अशी करत नाही बाळासाहेब मला असा समज दिलाय 35 वर्ष जगात 35 वर्ष नका कापण्याने टॅलेंट 5 किलो वजन घेऊन आपल्या जगात 5 लोकांना 2 नंबर माता 1 नंबर पुण्याचा गिरीज मध्ये असं नाव येत नाही असं येतं असा एक ब्राह्मण तांदूळ येऊन मुंबईला मोठा झाला आणि बाळासाहेब अमिताभ सगळे लोकांनी माहिती तारीफ केली मुंबई पैशाचे खाणे पुण्याला ज्ञान आहे खेडेगावात माणूस जायचं नाही म्हणून कोरोनाचा आपला मिळावला कोकणात बाहेरून येतो का मला एक शेवा दिले जाते एकच सुंदर वाक्य सांगतो तेवढं लक्षात ठेवा धनाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत होणे केव्हाही अधिक चांगले असते कारण मंदिरात कलशाने कळत जरी सोन्याचं तळवलेलं असतं ना तरी नतमस्तक मात्र देवाच्या दगडाच्या पायरीवरच टेकावे लागते अचानक येतो तो अतिथी सांगून येतो तो पाहुणा आणि तो येतो महिनाभर राहतो आणि आपल्या घरी जाण्याचं नावच कळत नाही तो कोण असतो बायकोचा भाऊ मिळवणार भाकरीबरोबर भूक असावी अंजनावर झोप असावी धनंतावर दान असावी त्याच्याकडे तिन्ही गोष्टी आहेत तो जगातला सर्वात श्रीमंत प्रेम करावं गुलाबाच्या फुलावर प्रेम करा कमीच्या गालावर प्रेम करा तलवारीच्या पातीवर एक प्रेम करा महादेवाच्या चकम्यावर बाबा आमच्याकडे शिकून द्या साधू जगतो तापावर गाडी जगतो सापावर व्यापारी जगतो मापावर पुढे जगतो थापावर लहान मुलं जगतात आई बापावर डोंगराची बायवटी चढली घरगडीची बायकोची घडली बायकाची लाज ती ओढली आणि माणसाच्या आईसाठी वाट लावते ती गिरली एकच सांगतो तेवढं लक्षात नाती किती वाईट असेल तोडू नका पाणी किती घाण असेल तहान नाही आग मात्र विसरू शकते फुले नित्य म्हणतात ज्योती अखंड उजळतात आयुष्यात चांगली माणसं नकळत भेटतात तोडणा क्षणाचा खेळ तोडणा सगळं नाही सगळे कारण सांगितलं कधी यशस्वी होत नाही यशस्वी होणं कधीच कारण सांगत नाही साधू लागतो तापावर गाडी जातो सापावर व्यापारी तो मापावर पुढे आई बापावर आई कुटुंबापेक्षा मोठ्या त्या जगात कोणतेच नाही वडिलांपेक्षा चांगला सल्लागार जगात कोणी नाही आणि आईच्या सावलीपेक्षा जगात मोठा असा कोणी नाही ज्याच्या घरात म्हातारपणे आई वडील राहतात तर जगातला सर्वात श्रीमंत म्हणून सचिनकडे आई आहे लता म्हणजे आईचे पाय चेपताना बघितलंय माधुरी दिवशी शेवट पाहायला घेऊन जायची आई प्रीता बच्चन आई वडिला नमस्कार करून सुट्टी
मोठ्या घरात मोठी माणसं अशी होतात. आम्ही जरा वृद्धाश्रम आईला वडिलांना पाठवतो आणि माती कोणी नागडा आला नागडा जायचंय काही कुणाला रिटर्न तिकीट द्यायच्या हातात म्हणून नाही रे यार थोडासा लोक आमची ओळख झाली. मला अवलिया म्हणतात. अचानक भेटतो अवलिया सांगली पाहा. धन्यवाद.